नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज या लिमिटेशन ॲक्ट सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत सेक्शन क्रमांक 6, 7 आणि 8. तर चला तर सुरुवात करूया. आपण सुरुवात करूया सेक्शन 6 पासून. पण त्या अगोदर आपण पाहूया की रेकनिंग पिरियड म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की सेक्शन 12 नुसार जेव्हा कॉज ऑफ ॲक्शन अराईज होतो तो पहिला दिवस वगळण्यात येईल आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपला पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट होईल. तर जेव्हा कॉज ऑफ ॲक्शन अराईज होतो आणि पहिला दिवस वगळण्यात येतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट होतो, त्या दुसऱ्या दिवसालाच आपण रेकनिंग पिरियड असं म्हणतो. आणि जो शेवटचा दिवस असतो जेव्हा पिरियड ऑफ लिमिटेशन आपला संपणार असतो, त्या दिवसाला प्रिस्क्राईब पिरियड असं म्हटलं जातं. आता पुन्हा एकदा जे दोन वर्ड्स आहेत, रेकनिंग पिरियड आणि प्रिस्क्राईब पिरियड, यामध्ये आपल्याला गोंधळ होता कामा नये. रेकनिंग पिरियड म्हणजे काय की जेव्हा कॉज ऑफ ॲक्शन अराईज होतो त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जो दिवस आहे तेव्हापासून आपला रेकनिंग पिरियड स्टार्ट होणार. आणि प्रिस्क्राईब पिरियड म्हणजे काय की आपल्याला कायद्याने दिलेला जो टाइम पिरियड आहे, म्हणजे जो आपल्याला स्टॅट्यूटने दिलेला टाइम पिरियड आहे त्याला प्रिस्क्राईब पिरियड असं म्हटलं जातं. तर प्रिस्क्राईब पिरियड म्हणजे काय की जनरल टाइम लिमिट जो आपल्याला स्टॅट्यूटने दिलेला आहे. आणि रेकनिंग पिरियड म्हणजे काय की पर्टिक्युलर पॉईंट पासून तो टाइम पिरियड सुरू होणार, कधीपासून ते कधीपर्यंत तो टाइम पिरियड सुरू होणार, कधी संपणार, त्याला रेकनिंग पिरियड असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की कायद्याने आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये जेव्हा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा 3 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. तो हा जो 3 वर्षाचा कालावधी दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट लॉमध्ये सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करण्याचा, त्यालाच प्रिस्क्राईब पिरियड असं म्हटलं जातं, जे की जनरल टाइम लिमिट दिलेलं आहे. परंतु रेकनिंग पिरियड सांगतो हा जो 3 वर्षाचा कालावधी नक्की कधी लागू होईल आणि तो कधीपर्यंत असेल. उदाहरणार्थ जर आपल्याला कॉज ऑफ ॲक्शन अराईज झाला 13 जानेवारी 2025, तर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट पासून ते आपण म्हणू शकतो की 3 वर्षाचा कालावधी कधी संपेल. सो जर आपल्याला कॉज ऑफ ॲक्शन अराईज झाला 13 जानेवारी 2025ला, तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून, पहिला दिवस एक्सक्लूड होईल आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपला रेकनिंग पिरियड स्टार्ट होईल. तर 3 वर्ष कधी संपणार, तर 14 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2028 पर्यंत आपला हा जो टाइम पिरियड आहे त्यालाच रेकनिंग पिरियड म्हणतात. तर प्रिस्क्राईब पिरियड म्हणजे काय की जो टाइम पिरियड आपल्याला कायद्याने दिलेला आहे, एक जनरल टाइम पिरियड, त्याला प्रिस्क्राईब पिरियड म्हटलं जातं. आणि रेकनिंग पिरियड म्हणजे काय की ज्या दिवसापासून ते कधीपर्यंत तो टाइम पिरियड लागू होणार त्याला रेकनिंग पिरियड म्हटलं जातं. आय होप या दोन टर्म्समध्ये आता गोंधळ होणार नाही. थोडीशी किचकट आहे, परंतु आपल्याला हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा छोटीशी रिव्हिजन. जो जनरल टाइम पिरियड आपल्याला कायद्याने दिलेला आहे त्याला प्रिस्क्राईब पिरियड म्हणतात. उदाहरणार्थ 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट लॉसाठी जेव्हा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट होईल. आणि रेकनिंग पिरियड म्हणजे हा टाइम पिरियड कधीपासून ते कधीपर्यंत आहे, कधीपासून सुरू होईल ते कधीपर्यंत तो संपणार, जो एक्झॅक्ट टाइम पिरियड आहे त्याला रेकनिंग पिरियड असं म्हटलं जातं. तर चला तर आता आपण आपल्या मेन सेक्शनकडे वळूया. सेक्शन 6चा सबसेक्शन 1. तर सेक्शन 6चा सबसेक्शन 1 आपल्याला सांगतो की ॲज पर दिस सबसेक्शन, इफ पर्सन इज ऑफ अनसाउंड माइंड, then reckoning period will not start till his disability is removed. That is, till he becomes sound of mind. When is disability over, he can file suit or an application. म्हणजे काय की सबसेक्शन 1 नुसार रेकनिंग पिरियड तोपर्यंत सुरू होणार नाही जोपर्यंत त्या पर्सनची लिगल डिसॅबिलिटी रिमूव्ह होणार नाही. ज्या दिवशी त्या पर्सनची लिगल डिसॅबिलिटी रिमूव्ह होईल त्या दिवसापासून रेकनिंग पिरियड स्टार्ट होईल. उदाहरणार्थ एखादा माणूस आहे, एखादा पर्सन आहे, तो 16 वर्षांचा आहे, म्हणजेच काय की तो मायनर आहे, त्यामुळे तो लिगली डिसॅबल आहे. आणि त्याला एखादा सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करायचा असेल तर तो कधी करणार, जेव्हा तो 18 वर्षाचा होईल. तर जेव्हा तो 18 वर्षाचा झाला तेव्हा त्याची लिगल डिसॅबिलिटी रिमूव्ह होईल आणि त्या दिवसापासूनच तो फाईल करू शकतो सूट किंवा ॲप्लिकेशन. ठीक आहे. सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 6 काय सांगतो की जेव्हा एखादा व्यक्ती 2 किंवा त्यापेक्षा अधिक लिगल डिसॅबिलिटीने ग्रस्त असेल तर जोपर्यंत त्याच्या सगळ्या डिसॅबिलिटीज रिमूव्ह होत नाही तोपर्यंत प्रिस्क्राईब पिरियड म्हणजेच रेकनिंग पिरियड स्टार्ट होणार नाही. म्हणजेच काय की जर उदाहरणार्थ 16 वर्षाचा असताना व्यक्ती त्याचा कॉज ऑफ ॲक्शन राईज झाला की तो सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतो, परंतु तो 16 वर्षाचा असतानाच अनसाउंड माइंड देखील होता. आता जेव्हा तो 18 वर्षाचा झाला तेव्हा त्याची एक लिगल डिसॅबिलिटी तरी रिमूव्ह झाली, काय की तो 18 वर्षाचा झाला, तो मायनर वरनं मेजर झाला, परंतु त्याची दुसरी डिसॅबिलिटी अजून तशीच आहे, जो की तो अजून अनसाउंड माइंड आहे. तर जेव्हा तो पुन्हा साऊंड माइंड होईल तेव्हाच तो
सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तो 18 वर्षाचा झाला तर एक लीगल डिसॅबिलिटी रिमूव्ह झाली आणि उदाहरणार्थ जो तो 19 वर्षाचा झाला तेव्हा तो साऊंड माइंड झाला. तर त्याच्या इथे दोन्ही डिसॅबिलिटी रिमूव्ह झालेल्या आहेत. त्यामुळे तो आता सक्षम आहे की तो सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. परंतु याच सेक्शनमध्ये एक ट्विस्ट आहे की जर व्यक्ती 2पेक्षा अधिक आपण म्हणू शकतो की डिसॅबिलिटीजने ग्रस्त आहे आणि त्याच्या दोन्ही डिसॅबिलिटी रिमूव्ह झाल्या, ठीक आहे, आणि त्यांनी सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल केली. परंतु जर पुन्हा लीगल डिसॅबिलिटी त्याला आली तर त्यावेळेस त्याला जर पुन्हा लीगल डिसॅबिलिटी आली तर त्याचा जो प्रिस्क्राईब पिरियड आहे तो थांबणार नाही, तो चालूच राहणार आणि त्याला नवीन प्रिस्क्राईब पिरियड फाईल करण्यासाठी म्हणजे त्याला नवीन सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करण्यासाठी प्रिस्क्राईब पिरियड नाही देता येणार. उदाहरणार्थ जर जर व्यक्ती 16 वर्षांचा, ठीक आहे, आणि तो 16 वर्षांचा आहे तर त्याला लीगल डिसॅबिलिटी आहे, बरोबर. जेव्हा तो 18 वर्षांचा होईल तेव्हा तो काय करू शकतो, सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. तो 18 वर्षांचा झाला, ठीक आहे, आणि त्यांनी सूट किंवा ॲप्लिकेशन जे होतं ते फाईल केलं. परंतु तो जेव्हा 19 वर्षाचा झाला तेव्हा तो अचानक अनसाऊंड माइंड झाला. परंतु आता जरी तो अनसाऊंड माइंड झालेला आहे आणि प्रिस्क्राईब पिरियड जो आहे तो ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे जेव्हा तो 18 वर्षाचा होता, त्याच्यामुळे एकदा प्रिस्क्राईब पिरियड स्टार्ट झाला की पुन्हा डिसॅबिलिटी निर्माण झाली तरी ती डिसॅबिलिटी सुरू झालेल्या प्रिस्क्राईब पिरियडला थांबवू शकणार नाही. तर हे कोणत्या सेक्शननुसार आहे? सेक्शन 9 ऑफ लिमिटेशन. सेक्शन 9 ऑफ लिमिटेशन ॲक्टनुसार एखादी जर प्रिस्क्राईब पिरियड जर तो चालायला सुरुवात केली, प्रिस्क्राईब पिरियड सुरू झाला तर पुन्हा निर्माण झालेल्या लीगल डिसॅबिलिटीमुळे तो प्रिस्क्राईब पिरियडला कोणतीही हानी होणार नाही आणि प्रिस्क्राईब पिरियड जो आहे तो सुरूच राहणार जरी त्या व्यक्तीला पुन्हा लीगल डिसॅबिलिटी झाली तरी देखील. तर आता आपण पुन्हा एकदा पाहूया सेक्शन 9 जो की सांगतो कंटिन्युअस रनिंग ऑफ टाइम. So once a period of limitation begin to run, no subsequent disability or inability to institute suit or make an application stop it. Hence, म्हणजे काय की एकदा का पिरियड ऑफ लिमिटेशन पळायला सुरुवात झाली का एकदा का पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट झाला तर पुन्हा जर तो व्यक्ती लिगली डिसेबल झाला तरी सुद्धा सुरू झालेल्या प्रिस्क्राईब पिरियडवर त्याचा काही एक परिणाम होणार नाही आणि पुन्हा लिगल डिसेबिलिटी आल्यामुळे पिरियड ऑफ लिमिटेशन थांबणार नाही आणि तो सुरूच राहणार. सबसेक्शन 3 काय सांगतो की जो पर्सन लिगली डिसेबल आहे तो प्रिस्क्राईब पिरियड संपण्याच्या अगोदरच वारला तर त्याचा जो लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. जर लीगल रिप्रेझेंटेटिव्ह साऊंड माइंड असेल, त्याला कोणत्याही प्रकारची लीगल डिसॅबिलिटी नसेल तर तो सूट आणि ॲप्लिकेशन फाईल करू शकतो आणि याचा प्रिस्क्राईब पिरियड लगेचच सुरू होणार जर जेव्हा जो लिगली डिसेबल पर्सन आहे तो वारलेला आहे आणि त्याचा लीगल रिप्रेझेंटेटिव्हला कोणत्याही प्रकारची लीगल डिसॅबिलिटी नाही आहे तर त्याच वेळेपासून त्या लीगल रिप्रेझेंटेटिव्ह सूट फाईल करू शकतो किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. त्याचा या गोष्टीवर काहीही परिणाम होणार नाही की लीगल डिसॅबिलिटी असलेला व्यक्ती जेव्हा वारला तेव्हा तो लिगली डिसेबल होता, त्याचा आणि लीगल रिप्रेझेंटेटिव्हचा काहीही संबंध नाही आहे कारण की लिगल डिसॅबिलिटी असलेला व्यक्ती वारलेला आहे त्याच्यामुळे त्याची डिसॅबिलिटी आहे ती त्याच्यासोबत निघून गेली. त्यामुळे जो लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे तर त्याला कोणत्याही प्रकारची डिसॅबिलिटी नसेल तर त्याच वेळी जो पिरियड ऑफ लिमिटेशन आहे तो सुरू होणार आहे, म्हणजे जो पिरियड ऑफ लिमिटेशन आहे तो सुरू होईल आणि लिगल रिप्रेझेंटेटिव्ह त्याच वेळेपासून सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. सबसेक्शन 4 काय सांगतो की जो पर्सन आहे जो लिगली डिसेबल आहे तो वारलेला आहे तर तो लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो काय करू शकतो, सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. परंतु लीगल रिप्रेझेंटेटिव्ह देखील जर लिगली डिसेबल असेल तर त्याला सुद्धा कुठली लीगल डिसॅबिलिटी असेल तर तो सुद्धा कधीपर्यंत सूट फाईल नाही करू शकणार जोपर्यंत त्याची लीगल डिसॅबिलिटी रिमूव्ह होणार नाही. तर ज्या दिवशी त्या लीगल रिप्रेझेंटेटिव्हची लीगल डिसॅबिलिटी रिमूव्ह होईल त्या दिवशीपासून तो व्यक्ती जो लिगली रिप्रेझेंटेटिव्ह व्यक्ती आहे तो फाईल करू शकतो सूट किंवा ॲप्लिकेशन. तर सेक्शन 9चा सबसेक्शन 5 काय सांगतो की जेव्हा जो पर्सन आहे आणि तो लिगली डिसेबल आहे, ठीक आहे, आणि तो वारण्या अगोदर म्हणजे तो त्याची डेथ होण्या अगोदरच त्याची लिगल डिसॅबिलिटी सीज होते, ती रिमूव्ह होते आणि त्याच्यानंतर तो वारतो तर त्याचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो सूट किंवा ॲप्लिकेशन कधी फाईल करू शकतो, त्याला तेवढाच कालावधी देण्यात येईल जेवढा कालावधी त्या व्यक्तीला देण्यात आला असता जेव्हा त्याची डिसॅबिलिटी रिमूव्ह झालेली असेल. त्याच्या व्यतिरिक्त त्याला कोणताही ॲडिशनल कालावधी देण्यात येणार नाही, ठीक आहे. आणि जर त्याचं लिगल रिप्रेझेंटेटिव्ह देखील जर आपण म्हणू शकतो लिगली डिसेबल झाला तर सेक्शन 9 अप्लाय होईल आणि त्याच्यानुसार प्रिस्क्राईब पिरियड थांबणार नाही.
तर सेक्शन 7 काय सांगतो की डिसॅबिलिटी ऑफ वन ऑफ सेव्हरल पर्सन्स. म्हणजे आपण सेक्शन 6मध्ये काय बघितलं की डिसॅबिलिटी ऑफ असेल एका व्यक्तीला. सेक्शन 7 सांगतो जेव्हा की लीगल डिसॅबिलिटीने असेल खूप साऱ्या व्यक्तींना, एकापेक्षा जास्त व्यक्तींना, आणि अशा एकापेक्षा जास्त व्यक्तींवरच कॉज ऑफ ॲक्शन राईज झाल्यामुळे त्या सगळ्यांना सूट किंवा ॲप्लिकेशन दाखल करण्यासाठी त्यांच्याकडे हक्क आहे. तर जेव्हा वेन सेव्हरल पर्सन जॉईंटली इंटायटल टू इन्स्टिट्यूट अ सूट और मेक एन ॲप्लिकेशन, जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्तीला खटला दाखल करण्यासाठी, सूट दाखल करण्यासाठी, ॲप्लिकेशन करण्यासाठी हक्क आहे बिकॉज ऑफ दी व्हायोलेशन बिकॉज ऑफ द कॉज ऑफ ॲक्शन अराईज. मग अशा वेळेस जर त्यांना डिस्चार्ज दिला गेलेला असेल, तर त्या व्यक्ती जरी ते लीगली डिसेबल आहे तरीसुद्धा त्यांच्या विरोधात जो टाईम पिरियड आहे तो रन होणार आणि तो थांबणार नाही. आणि जर त्यांना डिस्चार्ज दिला गेलेला नसेल तर अशा व्यक्तींविरुद्ध टाईम पिरियड स्टार्ट होणार नाही जर ते सगळेच लीगली डिसेबल असतील आणि त्यापैकी एक जरी व्यक्ती फाईन झाला, त्याची डिसॅबिलिटी रिमूव्ह झाली, तो साऊंड माइंड झाला, अशा वेळेसच टाईम पिरियड स्टार्ट होणार. म्हणजेच काय की जर डिस्चार्ज दिला गेलेला असेल तर त्या सगळे व्यक्ती जर लीगली डिसेबल असतील तरीसुद्धा त्यांच्या विरोधात जो टाईम पिरियड आहे टू फाईल सूट और मेक एन ॲप्लिकेशन तो होत राहणार, तो थांबणार नाही. आणि जर डिस्चार्ज दिला गेलेला नसेल आणि जर सगळे व्यक्ती जे की सूट किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी पात्र आहेत अशा व्यक्तींच्या विरोधात जो टाईम पिरियड आहे, पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट होणार नाही जोपर्यंत त्यांच्यापैकी एक व्यक्ती जो आहे त्याची लीगल डिसॅबिलिटी रिमूव्ह होईल आणि तो साऊंड माइंडचा होईल अँड ही कॅन ॲबल टू फाईल अ सूट और मेक एन ॲप्लिकेशन. आता एक्सप्लेनेशन 1 काय सांगतो की दिस डिस्चार्ज इज अप्लाइज टू एव्हरी फॉर्म ऑफ काइंड ऑफ लायबिलिटी इन्क्लुडिंग द लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ एनी इमूवेबल प्रॉपर्टी. म्हणजे जो डिस्चार्ज आहे तो सगळ्या प्रकारच्या लायबिलिटीवर अप्लाय इन्क्लुडिंग द लायबिलिटी जी आहे ती इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये देखील. आता एक्सप्लेनेशन 2 काय म्हणतो की जर जो मॅनेजर आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा आणि ती हिंदू अनडिवायडेड फॅमिली इफ इट इज गव्हर्न बाय मिताक्षरा लॉ तर आणि ऑफ द जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी, तर तो जो डिस्चार्ज आहे तो सहमतीनुसार द अदर फॅमिली मेंबरच्या सहमतीनुसार मॅनेजरला देण्यात येईल. ठीक आहे. आता बघूया सेक्शन 8. सेक्शन 8 एक सांगतो स्पेशल एक्सेप्शन, आणि हा जो स्पेशल एक्सेप्शन आहे तो लीगल डिसॅबिलिटीवर अप्लाय होतो. म्हणजेच काय सेक्शन 6 आणि सेक्शन 8वर अप्लाय होतो. तर हा सेक्शन काय सांगतो की आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत जर पर्सन अनसाउंड माइंडचा असेल तर जोपर्यंत त्याची लीगल डिसॅबिलिटी रिमूव्ह होत नाही तोपर्यंत तो पिरियड ऑफ लिमिटेशनमध्ये सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकत नाही. परंतु जर पिरियड ऑफ लिमिटेशन संपून गेला आणि तरीसुद्धा जर पर्सनची लीगल डिसॅबिलिटी रिमूव्ह नाही झाली तर काय करायचं हे सांगतो सेक्शन नंबर 8. तर सेक्शन नंबर 8च्या नुसार जर पर्सन इज लीगली डिसॅबल आणि त्याच्या सूट किंवा ॲप्लिकेशनचा कालावधी तर लीगली डिसॅबल असल्यामुळे पूर्णतः निघून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर जर त्याची डिसॅबिलिटी रिमूव्ह झालेली आहे, अशा वेळेस अशा व्यक्तीला 3 वर्षाचा कालावधी देण्यात येईल आणि या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तो व्यक्ती सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतो. उदाहरणार्थ जर आपण म्हणू शकतो की जर पर्सन अनसाउंड माइंडचा आहे आणि त्याचा पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर सूट जो आहे तो 12 वर्षाचा आहे आणि तो लिगली डिसॅबल आहे. मग त्याची जी लिगल डिसॅबिलिटी आहे ती 12 वर्षाच्या नंतर संपुष्टात येते. तर अशा वेळेस अशा व्यक्तीला 3 वर्षाचा कालावधी देण्यात येईल ज्यामध्ये तो सूट किंवा ॲप्लिकेशन दाखल करू शकतो. आता हा जो एक्झॅम्पशन आहे ना तो केवळ 3 वर्षाचाच कालावधीचा आहे. म्हणजे काय की जर 3 वर्षाचा कालावधी उरलेला आहे तरीसुद्धा हे 3 वर्षाचं एक्झॅम्पशन देण्यात येणार नाही. म्हणजेच काय की 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ष जर शिल्लक राहिलेली असतील तर अशा वेळेस असं एक्झॅम्पशन देण्यात येणार नाही. फक्त केवळ 3 वर्षाखालील किंवा सगळाच जर टाईम पिरियड संपुष्टात आलेला असेल अशाच वेळेस हा जो 3 वर्षाचा कालावधी आहे एक्स्ट्रा तो देण्यात येईल. उदाहरणार्थ जर पर्सन लिगली डिसॅबल आहे आणि त्याचा पिरियड ऑफ लिमिटेशन आपण म्हणू की पुन्हा 12 वर्षाचा आहे आणि त्याची लीगल डिसॅबिलिटी कधी सीज होते 9व्या वर्षी सीज होते. जर 12मधून 9 गेले तर 3 वर्ष आणखीन त्याच्याकडे आहेत. म्हणजे पिरियड ऑफ लिमिटेशन 12मधून 9 वर्ष गेले तरीसुद्धा त्याच्याकडे 3 वर्ष आहे ज्याच्यामध्ये तो सूट किंवा ॲप्लिकेशन दाखल करू शकतो. म्हणजेच काय की 3 वर्षाचा कालावधी आणखीन अवेलेबल आहे. त्याच्यामुळे या व्यक्तीला सेक्शन 8मध्ये स्पेशल एक्सेप्शन देण्यात येणार नाही आणि त्याला कुठलाही ॲडिशनल पिरियड देण्यात येणार नाही. म्हणजे हा स्पेशल एक्सेप्शन कधी फक्त येणार जर 3 वर्ष किंवा
3 वर्ष किंवा त्याच्यावर जर कालावधी आहे तर नाही देण्यात येणार. 3 वर्ष खालील जर पिरियड अवलंबून आहे, म्हणजे 3 वर्षाचा खाली जर पिरियड उरलेला आहे, अशाच वेळेस हा जो 3 वर्षाचा ॲडिशनल पिरियड देण्यात येईल. म्हणजे जर लेस दॅन 3 इयर्स ऑर दी एंटायर पिरियड ऑफ लिमिटेशन इज एक्सपायर्ड, दॅन ओन्ली 3 इयर्स ऑफ ॲडिशनल पिरियड विल बी गिवन. आता सेक्शन 8 जो आहे तो 3 गोष्टींवर अप्लाय होत नाही. एक राईट टू प्रिएम्प्शन, सेकंड 3 इयर्स फ्रॉम सेसेशन ऑफ डिसॅबिलिटी अँड लास्ट डेथ ऑफ पर्सन अफेक्टेड. म्हणजे काय की राईट टू प्रिएम्प्शनवर तो अप्लाय होणार नाही. सेकंड म्हणजे 3 इयर्स फ्रॉम सेसेशन ऑफ डिसॅबिलिटी, आपण पाहिलंच आहे की म्हणजे जर 3 वर्षाखाली जर कालावधी उरलेला असेल किंवा पिरियड ऑफ लिमिटेशन पूर्णतः संपून गेला असेल तरच जो सेक्शन 8चा एक्सेप्शन आहे तो अप्लाय होणार. म्हणजे जर 3 वर्ष किंवा त्याच्यावर कालावधी उरलेला असेल तर 3 वर्षाचा ॲडिशनल पिरियड देण्यात येणार नाही. तेच हे सांगते की 3 इयर्स फ्रॉम सेसेशन ऑफ डिसॅबिलिटी असेल तरीसुद्धा हा सेक्शन 8 अप्लाय होणार नाही. अँड डेथ ऑफ पर्सन अफेक्टेड, म्हणजे जो लिगली डिसेबल आहे त्याची डेथ झालेली आहे तर मग त्याचा जो लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याला तेवढाच कालावधी मिळेल जेवढा की डेथ झालेल्या पर्सनला मिळाला असता. ठीक आहे. आता राईट टू प्रिएम्प्शन काय, आपल्याला 2 तर कळले, 3 इयर्स फ्रॉम सेसेशन ऑफ डिसॅबिलिटी अँड डेथ ऑफ पर्सन अफेक्टेड. पण व्हॉट इज दिस राईट टू प्रिएम्प्शन? राईट टू प्रिएम्प्शन म्हणजे काय की राईट टू सेल. म्हणजे काय की जेव्हा एखाद्या पर्सनला त्याची प्रॉपर्टी किंवा त्याचं घर विकायचं असेल तर राईट टू प्रिएम्प्शननुसार त्याला पहिल्यांदा त्याच्या नेबर्सला किंवा त्याच्या क्लोज्ड वन्सला विचारावं लागेल की तुम्हाला ही प्रॉपर्टी घ्यायची आहे का? आणि जर त्याने असं विचारलं नाही तर जो दुसरी व्यक्ती आहे त्यांना राईट टू प्रिएम्प्शन मिळेल आणि त्याच्या भोवती ते खटला दाखल करू शकतात. तर ह्या सेक्शन 8नुसार इफ द पर्सन इज लिगली डिसेबल द अदर पार्टी विल हॅव राईट टू प्रिएम्प्शन अँड कॅन स्यू द लिगली डिसेबल पर्सन ॲज दे विल नॉट हॅव एनी कन्सेशन अंडर सेक्शन 8. म्हणजे काय की लिगली डिसेबल पर्सनने अशी एखादी प्रॉपर्टी डिलिंग केली तर अदर व्यक्ती जो आहे त्याला राईट टू प्रिएम्प्शन असेल आणि तो लिगली डिसेबल व्यक्तीला किंवा त्याचे रिप्रेझेंटेटिव्हजला स्यू करू शकतो. आणि अशा वेळेस लिगली डिसेबल पर्सनला कुठलाही एक्झम्पशन देण्यात येणार नाही. सेक्शन 8च्या अंतर्गत कोणताही एक्सेप्शन देण्यात येणार नाही. तर सेक्शन 8 जो आहे तो या 3 गोष्टींवर अप्लाय होत नाही. आणि अशा जे ॲप्लिकेशन नॉन ॲप्लिकेशन आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. बिकॉज ज्युडिशरीमध्ये पुन्हा असे क्वेश्चन प्रिलियम्समध्ये डिरेक्टली विचारले जातात. फॉर एक्झाम्पल दे माईट आस्क की दी सेक्शन 8 ऑफ द लिमिटेशन ॲक्ट डज नॉट अप्लाय ऑन. ठीक आहे. अँड दे माईट गिव यू सम ऑप्शन्स. मग आपल्याला हे 3 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की सेक्शन 8 जो आहे तो डज नॉट अप्लाय ऑन राईट टू प्रिएम्प्शन, 3 years from cessation of disability, and lastly death of person affected. And when does it apply? It applies on when the period of limitation is entirely expired or less than 3 years is remaining, then only the special exception of the 8 is applicable. And if the more 3 years or more than the 3 years is available, then the section 3 exception will not apply. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. असे सेक्शन वाईज लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.